नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण 10वीचा मॅथ्स 1चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे तुमच्या बोर्डसाठी विचारले जाणार आहे. तुमचा पेपर आहे 6 तारखेला आहे 2026ला. ओके, त्यासाठी जे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत M1 मधला म्हणजे मॅथ्स 1 मधला ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे आहेत. चला बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे सेमीचा आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मराठीमध्ये पण आहे माझ्यापाशी, दोन्ही देतो. कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा व्हिडिओच्या खाली. तर बघा, फॉर ड्रॉइंग ग्राफ. ओके, आता इथे एक्स वगैरे दिलेला आहे, ते किमत्या बघू शकता तुम्ही. ओके, तर पुढे अशा प्रकारे आपण नोट्स केलेला आहे. बघा, सगळ्या धड्याचे एक 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 घेतलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे बोर्डाला येण्याची मोस्ट पॉसिबिलिटी आहेत, म्हणजे 100%च्या आसपास तुम्हाला हे पडण्याची शक्यता असते. म्हणजे हे नसेल तर ह्यासारखे एक्झाम्पल, फक्त किमत्या चेंज होऊन. ओके, तर बघा पुढं एक्झाम्पल्स. ठीक आहे, त्यानंतर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तुमचं दुसरं धडा आहे, हे पण तुम्हाला 12 मार्कासाठी बोर्डामध्ये विचारलेला प्रश्न असतो ह्या धड्यावर. तर इथे दिले बघा जनरल फॉर्म्युला मेथड. त्यानंतर डिटर्मिनंट काढायचे. जर b² - 4ac जर हा 0 असेल तर काय असते तुमची किंमत, रिअल अँड इक्वल. अशा प्रकारे तुम्हाला नोट्स काढून दिलेला आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता. बघा, ओके, IMP क्वेश्चन दिलेला आहे. ह्यामधले प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. ओके, किमत्या चेंज होऊन येऊ द्या किंवा ॲज इट इज येऊ द्या, पण येण्याची शक्यता दाट आहे. चला, हे दुसरा धडा झाला. आता जाऊया आपण तिसऱ्या धड्याकडे. काय IMP क्वेश्चन्स आहेत सगळे. बघा, आता पहिला 5वा धडा घेतला मी, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी पण तुमचा 8 मार्कासाठी तुमचा बोर्डाला विचारलेला गेला आहे. अतिशय सोपा अँड शॉर्ट थोडेच एक्झाम्पल दिलेले आहेत, तर तुम्ही ते करून जावा. ह्यातलेच प्रश्न येते, मॅक्झिमम ह्यातले येणार आहेत. ओके, ठीक आहे. बघा, हे प्रोबॅबिलिटीमध्ये हे तुम्हाला कार्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे. 52 कार्ड टोटल. रेड कार्ड असतात तुमचे 26 आणि ब्लॅक कार्ड असतात 26. 13 हर्टचे, डायमंडचे 13 आणि क्लब 13 आणि स्पेड 13. अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता आहे. चला तर पुढे जाऊया. हे डिजिटचं. ठीक आहे, हे थोडंसं वेगळं आहे, हे गणित थोडं बघून जावं. पुढं बघा, पाय डायग्राम. इथं बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टॅटिस्टिकमध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे पाय डायग्राम. दरवर्षी विचारलेला प्रश्न आहे. 2020, 21, 22, 23 दरवर्षी विचारलेला प्रश्न आहे. ओके, तर हे करून जावा. बघा, त्या प्रकारचे प्रश्न पण दिलेले आहेत, ऑब्झर्वेशन करून जावा. त्यानंतर तुमचं मीडियन काढायचं टेबल. त्यानंतर मीन, डायरेक्ट मेथड आहे. तुमचे 3 प्रकार आहेत, त्यातला एक डायरेक्ट मेथड. पुढं फाइंड द मीडियन, तर प्रोडक्शन मीडियनचा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर टक्केवारी, हे इम्पॉर्टंट आहे. टक्केवारीचे प्रश्न आहेत, त्याचं कन्वर्जन आपण अंशामध्ये करून त्याला सोडवायचं असते. ओके, तिथं बघा, पहिला काय, फाइंड द सेंट्रल अँगल ऑफ फॉर इच ब्लड ग्रुप. म्हणजे असं टक्केवारीमध्ये दिलेलं असेल, त्याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं आहे अंशामध्ये. तर असे पण एक्झाम्पल आहेत, बघून घेऊ शकता. त्यानंतर बघा, हे आहे तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगचे अर्थनियोजनचे एक्झाम्पल आहेत. ॲक्टिव्हिटी बेस येतात, PYQ वगैरे सगळे ॲड केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, FV, मार्क व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, सूत्र वगैरे दिलेलं आहेत, रिव्हिजन करून जाऊ शकतात. पुढे अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे बोर्डाला येणार आहे यावर्षी ते मी टाकलेले आहेत आणि नोट्स काढलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला ते PDF सेंड करेन. ठीक आहे, जर तुम्हाला मराठी मीडियम पाहिजे असेल, ओके, मराठी मीडियम पाहिजे असेल तर पण मराठी म्हणून कमेंट करा. जर तुम्हाला सेमीचं पाहिजे असेल तर सेमी म्हणून कमेंट करा. हे PDF तुमच्या DMमध्ये येऊन जाते. ओके, हे पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट IMP प्रश्न आहेत.
यातनं शिरण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. ओके, तर हे सगळं ॲनालिसिस करून मी काढलेलं आहे. ॲनालिसिस काढलेलं आहे म्हणजे PYQ म्हणा, तुमचे एक्झाम्पल्स म्हणा, जे विचारण्याची शक्यता आहे, प्रोबॅबिलिटी आहे म्हणा, त्याच्यावरून मी डिसाईड करून हे एक्झाम्पल्स काढलेलं आहे. सेम असं तुम्हाला M1चं भेटले. ह्या व्हिडिओ जेवढे प्रतिक्रिया चांगले असतील तेवढे मी M1चं पण काढण्याचा प्रयत्न करेन व M1चं पण देईन. ओके, तर हे PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा. ठीक आहे, धन्यवाद.